Aryl halides show low reactivity towards nucleophilic substitution reactions. बघा, अल्किल हलाइडच्या कम्पॅरिझनमध्ये अरिल हलाइड जे आहेत दे आर लो रिॲक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लिओफाईल, म्हणजे यांची रिॲक्शन फार कमी होते म्हणते. जशी अल्किल हलाइडची झाली आहे मागे आपली SN1 बघितली आपण, SN2 बघितली, तशी ह्या रिॲक्शन एवढ्या सुपरफास्ट होणार नाहीत. मग याचे दोन रिझन आहेत. देअर आर टू रिझन्स बिहाइंड दॅट द लो रिॲक्टिव्हिटी ऑफ अरिल हलाइड्स ड्यू टू. हे कशामुळे होते तर नंबर वन रेझोनन्स इफेक्ट, जो मी बोललो आता काय की एव्हरी ॲरोमॅटिक कंपाऊंड शोज रेझोनन्स स्ट्रक्चर, त्याशिवाय तो ॲक्टिव्हच होत नाही. जर एनर्जी गेन करते तर सगळे पाय बॉन्ड काय होतात, हे असे राऊंडमध्ये फिरतात, म्हणजेच चार्ज तो ट्रान्सफर होत राहतो. हे कंटिन्युअस प्रोसेस आहे, ठीक आहे. त्याला आपण रेझोनन्स इफेक्ट म्हणतो. आणि दुसरं म्हणजे sp2 हायब्रिडाइज कार्बन स्टेट. कशामध्ये स्ट्रक्चरमध्ये बेन्झिन रिंगमध्ये एक कार्बन काय असतो, प्रत्येक कार्बन हा डबल बॉन्डेड असतो, म्हणजेच तो काय आहे तिथे sp2 हायब्रिडाइज आहे. हे दोन रिझन आहेत की त्याच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी फार कमी आहे म्हणते. वन ऑफ द लोन पेअर ऑफ द इलेक्ट्रॉन ऑन द हॅलोजन ॲटम इज इन अ कॉन्ज्युगेशन विथ द पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ द रिंग. बरोबर आहे. आता ही रिंग आहे सपोज, इथे पण सुद्धा डबल बॉन्ड आहेत. डबल बॉन्ड आहेत म्हणजे हे कोणते इलेक्ट्रॉन आहेत, पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. याच्यावर सपोज हॅलोजन आहे, हॅलोजनवरती एक लोन पेअर आहे. आता ही लोन पेअर या पाय इलेक्ट्रॉनसोबत कॉन्ज्युगेशनमध्ये आहे, तरच हे स्ट्रक्चर स्टेबल आहे हॅलोरिन्सचं. बरोबर आहे. विथ पाय इलेक्ट्रॉन्स फॉर एक्झाम्पल द फॉलोइंग डिफरंट रिझोनन्स स्ट्रक्चर्स कॅन बी रिटर्न फॉर क्लोरोबेन्झिन. मग आता एक एक्झाम्पल घेतलं, सपोज आपण हॅलोजन घेतला, याच्यामध्ये कोण क्लोरीन, पाय बॉन्ड आहेतच बघा हा. याच्यामध्ये जाऊ आपण डिटेलमध्ये. आता बघा, आता त्याचे रेझोनन्स स्ट्रक्चर पाहू आपण किती किती पॉसिबल आहेत. हॅलोजननं काय केली, एक लोन पेअर जी आहे ती रिंगला डोनेट केली. बरोबर आहे. रिंगवर ट्रान्सफर केली, तर मग हे बॉन्ड स्टेबल राहतील का, नाही. हा बॉन्ड इकडे ब्रेक झाला म्हणजे नेक्स्ट कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज आला. बरोबर आहे. त्यामुळे मागे पॉझिटिव्ह, त्यामुळे हा झाला इथे कार्बन कार्बन क्लोरीन आणि कार्बनमध्ये डबल बॉन्ड. फर्दर बॉन्ड पुढे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केले, तर जिकडे ट्रान्सफर केले इलेक्ट्रॉन इथे आले निगेटिव्ह चार्ज, त्याच्या मागच्या इलेक्ट्रॉनवर आले पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हा झाला इथे डबल बॉन्ड, हा दाखवला इथे, ठीक आहे. त्यानंतर हा बॉन्ड इकडे ट्रान्सफर झाला, इथे आला निगेटिव्ह चार्ज, बघा हा इथे दाखवला, इथे दाखवायला पाहिजे, तो दाखवलेला नाही. कुठे हा इथे निगेटिव्ह इलेक्ट्रॉन, इथे निगेटिव्ह चार्ज दाखवायला पाहिजे होता त्यांनी, ठीक आहे. तर इथे आला पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे इथे झाला आता डबल बॉन्ड. हा या स्ट्रक्चरमध्ये आला, हा इथे दाखवलेला पुढच्या स्ट्रक्चरमध्ये. बरोबर आहे. मग आता हा बॉन्ड परत त्याने याची लोन पेअर याला वापस देऊन दिली, कारण हा पॉझिटिव्ह नेचर दाखवत होता, याने लोन पेअर याला वापस करून टाकली. बरोबर आहे. त्यामुळे इथे आला आता पॉझिटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह, हा झाला इथे डबल बॉन्ड. म्हणजे एवढे पॉसिबल रेझोनन्स स्ट्रक्चर आहेत कशाचे, क्लोरोबेन्झिनचे. मग आता पुढे काय म्हणते, रेझोनन्स स्ट्रक्चर नंबर 1, 3 and 4. कुठलं हे एक स्ट्रक्चर, एक हे आणि 4th नंबरचं म्हणजे हे स्ट्रक्चर शो डबल बॉन्ड कॅरेक्टर टू कार्बन अँड क्लोरीन बॉन्ड. Thus, carbon-chlorine bond in a chlorobenzene is stronger and shorter than a chloroalkane. बघा काय म्हणते, कार्बन क्लोरीन बॉन्डमध्ये डबल बॉन्ड आहे म्हणते, कशामध्ये, क्लोरोबेन्झिनमध्ये. इज अ स्ट्रॉंगर अँड शॉर्टर दॅन क्लोरोअल्केन. जर आपण सिम्पल अल्केन घेतले, क्लोरोअल्केन, याच्यापेक्षा तो बॉन्ड काय म्हणते, काय हा बॉन्ड स्ट्रॉंग आहे याच्यापेक्षा. म्हणजे रिॲक्शन कुठे लवकर होते, वेअर देअर इज अ वीक बॉन्ड. मग हा बॉन्ड वीक आहे साध्या आपल्या अल्किल हलाइडमधला, हा बॉन्ड वीक आहे कोणा बॉन्डपेक्षा, AR-X बॉन्डपेक्षा. म्हणजे ॲरोमॅटिक अल्किल हलाइडमधला हॅलोअरिन्समधला बॉन्ड हा काय आहे, एक स्ट्रॉंग बॉन्ड आहे. म्हणून न्यूक्लिओफाईलला इथे काय होतो, त्रास होतो अटॅक करायला. म्हणून इथे रिॲक्टिव्हिटी कशी याची लो आहे. कशामुळे, तर याच एका इफेक्टमुळे की कार्बन क्लोरीन बॉन्ड इज द स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड इन द रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ ॲरोमॅटिक हलाइड. इथे तो स्ट्रॉंग बॉन्ड आहे. द कार्बन क्लोरीन बॉन्ड लेंथ in a chlorobenzene is 169 picometer as compared to carbon chlorine bond length in alkyl chloride. बघा, अल्किल क्लोराईड म्हणजे RCl, अरिल क्लोराईड म्हणजे ARCl. कोणता बॉन्ड शॉर्ट आहे म्हणते, कार्बन क्लोरीन बॉन्ड लेंथ इन द क्लोरोबेन्झिन इज 169. हा जो ही जी लेंथ आहे म्हणते 169 आहे, ॲज कम्पेअर्ड टू ही किती आहे, 178 आहे. बघा आता जेवढी बॉन्ड लेंथ जास्त तेवढा तो बॉन्ड काय असतो, वीक असतो. कधी पण लक्षात घ्या, ही बॉन्ड लेंथ जास्त आहे म्हणजे याचा अर्थ हा बॉन्ड काय आहे, वीक आहे. म्हणून अल्किल हलाइडवरती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ही इझिली होते, लवकर होते. तेवढ्या इझिली इथे होत नाही. फार कमी फरक आहे पण फरक आहे, ह्या त्याच्या मागचं रिझन आहे.
हेन्स इट इज डिफिकल्ट टू ब्रेक. कुठला बॉन्ड? कार्बन क्लोरीन बॉन्ड याच्यामधला, कशामधला? ॲरोमॅटिकमधला. कमी बॉन्ड लेंथ आहे म्हणून ब्रेक करायला डिफिकल्ट आहे त्यांच्या कंपॅरिझनमध्ये. फिनिल कटायन प्रोड्यूस ड्यू टू द सेल्फ आयनायझेशन ऑफ हॅलोअरिन्स विल नॉट बी स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स which rules out possibility of SN1 mechanism, that is backside attack of the nucleophile is blocked by the aromatic ring. आता क्लोरीन इकडे आहे, इकडे कार्बन आहे, इकडे सगळे कार्बन आहे, सगळं रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. आता क्लोरीन इकडून तर न्यूक्लियोफाईलला येऊ देणार नाही या साईडने, बरोबर आहे, फ्रंट साईडने. मग न्यूक्लियोफाईल काय करेल? बॅकसाईड अटॅक करायचा प्रयत्न करेल, पण ही रिंग त्याला हिबिट करेल, त्याला इकडून येऊ देणार नाही, बरोबर आहे. स्टेरिक हिंड्रन्स बॅकसाईडलाही प्रेझेंट आहे, म्हणून न्यूक्लियोफाईल बॅकसाईड अटॅक करू शकत नाही. फ्रंट साईड तर बरं क्लोरीन हॅलोजनच आहे, तो निगेटिव्ह रिपल्शन करेल, तो अटॅकसुद्धा इथे पॉसिबल नाही आहे. म्हणून SN1 मेकॅनिझम इथे पॉसिबल नाहीच आहे म्हणते. देअरफॉर द बॅकसाईड अटॅक ऑफ द न्यूक्लियोफाईल इज ब्लॉक बाय द ॲरोमॅटिक रिंग विच रूल्स आउट द SN2 मेकॅनिझम. ठीक आहे. Thus, the nucleophilic substitution reaction involving the cleavage of CX bond. न्यूक्लियोफिलिक म्हटलं CX बॉन्ड म्हणजे न्यूक्लियोफिलिक म्हटलं म्हणजे ब्रेकिंग ऑफ CX बॉन्ड अँड मेकिंग ऑफ COH किंवा कोणताही न्यूक्लियोफाईल OHच्या जागी हा बॉन्ड तयार होणे, हा बॉन्ड ब्रेक होणे, म्हणजेच सबस्टिट्यूशन म्हणू आपण त्याला. प्रोसीड्स विथ द डिफिकल्टी. हे हा COH म्हणजे न्यूक्लियोफाईलसोबत बॉन्ड तयार होणं हे एक डिफिकल्ट वर्क आहे. However, the presence of certain groups at a certain positions of the ring markedly activate the halogen of aryl halides towards the substitution. For example, presence of electron withdrawing group at the ortho and para position greatly increases the reactivity of haloarenes. बघा, पण जर का स्ट्रक्चरमध्ये थोडे चेंजेस असले, कसे की जर पॅरा पोजिशन म्हणा किंवा ऑर्थो पोजिशन म्हणा, या क्लोरीनच्या कंपॅरिझनमध्ये ही ऑर्थो, मेटा ही पॅरा पोजिशन, ही ऑर्थो पोजिशनला. इथे जर एखादा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे, म्हणजे रिंगमधला इलेक्ट्रॉन बाहेर खेचणारा इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप, तर मात्र तो रिॲक्टिव्हिटी वाढवतो. का? कारण याची सगळी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी तो स्वतःकडे ओढून घेतो. हा पॅरा पोजिशनवरचा ग्रुप आणि हा ऑर्थो पोजिशनवरचा ग्रुप पूर्ण इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्याकडे ओढतो, हा पूर्ण इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्याकडे ओढतो, म्हणजे हा रिंगला ॲक्टिवेट करतो, रिंगला पुअर करतो, त्याची एनर्जी डाऊन करतो. त्यामुळे काय होतं की एखादा न्यूक्लियोफाईल याच्यावर सहज अटॅक करू शकतो. कधी? जर या पोझिशनवर कोणी प्रेझेंट असला इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप तरच, बरोबर आहे. काय म्हटलं याने? द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप ॲट द ऑर्थो किंवा पॅरा पोझिशन ग्रेटली इन्क्रीजेस द रिॲक्टिव्हिटी ऑफ हॅलोअरिन्स. हॅलोअरिनची रिॲक्टिव्हिटी तो वाढवतात towards substitution of halogen atom. Greater number of the electron withdrawing groups at ortho or para position, greater is the reactivity. Electron withdrawing group at a meta position has practically no effect on reactivity. पण जर का तो मेटा पोजिशनवर प्रेझेंट असला इथे, तर मात्र याच्या रिॲक्टिव्हिटीवरती काहीही फरक पडत नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही, एवढं सेंटेन्स फॉर एंट्रन्स एक्झाम. Electron withdrawing group at meta position has practically no effect on reactivity. त्याचे मग एक्झाम्पल दिलेले आहेत. कोण? इथे टाकलं पॅरा पोजिशनवर नायट्रो ग्रुप, मग याला म्हटलं गेलं पॅरानायट्रोवर असं आहे क्लोरोबेन्झिन. सो पॅरानायट्रो क्लोरोबेन्झिन याला रिॲक्ट केलं कोणासोबत? सोडियम हायड्रॉक्साईड आणि हायड्रोजन परऑक्साईड ॲट 433 केल्विन गिव्स फॉर्मेशन टू पॅरानायट्रोफिनॉल. क्लोरीन गेला आणि OH सबस्टिट्यूट झाला, पॅरानायट्रोफिनॉल दिलं. त्यानंतर आता याची टेंडन्सी वाढवली, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप वाढवले, म्हणजे पॅरावरती आता ऑर्थोवरती टाकला आणि पॅरावरती टाकला, तर मात्र रिॲक्टिव्हिटी वाढली की पाहून घ्या, लवकर जास्त रिॲक्शन झाली. तुम्हाला काय भेटला? 2,4-डाय नायट्रोफिनॉल. याची रिॲक्टिव्हिटी लवकर झाली. कशी समजली तुम्हाला? टेम्परेचर कमी लागलं बघा, इथे 433 होतं, इथे कमी लागलं टेम्परेचर, म्हणजे रिॲक्टिव्हिटी वाढली. कमी रिॲक्शनमध्येच कमी टेम्परेचरमध्येच रिॲक्शन होऊन गेली, बरोबर आहे. कशामुळे? फक्त एक इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप इथे तुम्ही वाढवला म्हणून, बरोबर आहे. परत आता तुम्ही 3 घेतले, एक पॅरावरती 2 आणि ऑर्थोवरती 2 आणि पॅरावरती 1, असे 3 इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप वाढले, म्हणजे डेन्सिटी वाढवली. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग स्ट्रॉंगर ग्रुप तुम्ही अटॅच केले, जास्त ग्रुप अटॅच केले, मग मात्र टेम्परेचरचं एवढंही काम नाही, पाहून घ्या, केल्विनचं कामच नाही, फक्त वार्म केलं या मिक्सचरला, थोडं वार्म केलं तर डायरेक्ट फिनॉल देऊन दिलं त्याने, म्हणजे रिॲक्टिव्हिटी आणखी वाढली. त्याला काहीच नाही, थोडं वार्म केलं आणि जस्ट रिॲक्शन, म्हणजे रिॲक्शन पॅरामीटर्स बघा तुम्ही. बाकी तुम्ही म्हणाल की सर प्रोडक्ट तर तसेच आहेत, काहीच बदल नाही, पॅरामीटरमध्ये चेंज झाला.
लागणारी एनर्जी कमी झाली म्हणजे रिॲक्टिव्हिटी वाढलेली आहे स्वतःची याची. याची रिॲक्टिव्हिटी जास्त, याच्यापेक्षा याची जास्त. ठीक आहे. म्हणजे इथे तुम्हाला कन्सिडरेशनमध्ये काय येतं की इफ यू इन्क्रीजेस द बल्की ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप ऑन द रिंग बेन्झिन रिंग इट इन्क्रीजेस द रिॲक्टिव्हिटी ऑफ द कंपाऊंड. ठीक आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी आता तुमच्या लक्षात आल्या असतील. सो हे होतं न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशनमधला एक मेजर टॉपिक. बरोबर आहे. तर याच्यावरती आता तुम्हाला नोट्स तयार करायचे आहेत काही. तर क्वेश्चन असा बनतो की एक्सप्लेन द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोअरिन्स. तुम्हाला जास्त कुठपर्यंत लिहायचं आहे, मॅक्झिमम जास्तीत जास्त तुम्हाला जायचं आहे कुठपर्यंत, फक्त या इथपर्यंत बस. त्याच्यामध्ये हे पूर्ण स्ट्रक्चर आले बस. ॲज इट इज असंही लिहिलं तरी काहीही हरकत नाही. मग याच्यावर आता मल्टिपल चॉईस क्वेश्चन कसे बनतात, तर मग हा एक एक्स्ट्रा क्वेश्चन इथे तयार होतो. तो कसा, हाऊ, क्वेश्चन लक्षात घेऊन घ्या, हाऊ विल अफेक्ट द रिॲक्टिव्हिटी ऑफ haloarines the presence of electron withdrawing group at ortho and para position. किंवा बरोबर आहे. हाऊ विल अफेक्ट द प्रेझेन्स ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. हां, क्वेश्चन असा होतो की हाऊ विल अफेक्ट the presence of electron withdrawing group present at ortho and para position in haloarines. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. म्हणजे ऑर्थो पोझिशनवरती किंवा पॅरा पोझिशनवर जर इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप वाढले तर त्याच्या रिॲक्टिव्हिटीवर कसा फरक पडतो हे सांगा, हे स्पष्ट करा. तर याचा आन्सर मग जस्ट फक्त या 3 याच्यामध्ये आहे, या 3 रिॲक्शनमध्ये आहे. या ठीक आहे, या 3 रिॲक्शनमध्ये तुम्हाला सगळे त्याचा आन्सर मिळून जाते. बरोबर आहे. हा स्क्रीनशॉट तुम्ही एकदा काढून घ्या म्हणजे तुमच्या सगळं लक्षात राहून जाईल. ठीक आहे. मग तर त्याचा आन्सर काय येईल, मग इथून कुठेच जायचं नाही, इथून जायचं फक्त. बघा, हे इथून आन्सर द्यायचं. द प्रेझेन्स ऑफ सर्टेन ग्रुप्स ॲट द सर्टेन पोझिशन. इथून पासून यायचं आन्सर तर डायरेक्ट इथपर्यंत. बस 3 एक्झाम्पल लिहायचे. पहिले एक पॅरा पोझिशनवर घ्यायचा, मग एक ऑर्थो पॅरावर घ्यायचा, आणि मग ऑर्थो आणि पॅरावरती घ्यायचे. असे म्हणजे तुमचं फक्त हे पॅरामीटर कमी कमी होत जाते, म्हणजे ॲक्टिव्हिटी वाढत गेली. बस. आता पुढचा जो टॉपिक आहे, नेक्स्ट टॉपिक, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन अरिल हलाइड्स. बरोबर आहे. तर याच्या काही रिॲक्शन्स आहेत, हॅलोजिनेशन म्हणा, नायट्रेशन म्हणा. तर ह्या आणखी मेजर केमिकल प्रॉपर्टीज आहेत कशाच्या, हॅलोअरिन्सच्या, ज्या आपण आता आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. तोपर्यंत हे 2 क्वेश्चन तुम्ही आजच या टॉपिक बुकमधून PDF मधून किंवा तुमच्या हार्ड कॉपीमधून तुम्ही पुट आउट करून घ्या, लिहून घ्यायचे आहेत. ठीक आहे. 2 क्वेश्चन चांगल्या प्रकारे तयार होतात. आणि ह्या नेक्स्ट क्वेश्चनचं जे कॉन्सेप्ट आहे ही आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी खूप कामाची आहे. बरोबर आहे. आता 11th स्टँडर्डमध्ये तुम्हाला शिकवलं होतं की ह्या ऑर्थो पोझिशन, पॅरा पोझिशन ह्या कशा या रिंगला वीक करतात, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग आहे की इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. ठीक आहे. हिचं नेचर काय आहे त्यावर ही रिंग कशी ॲक्ट करते हे ठरवते. ठीक आहे. मग तर नेक्स्ट टॉपिक जो आहे तो आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तर